हाय ऑल, वेलकम टू डिजिटल फिल्ममेकर्स यूट्यूब चॅनल. हे चॅनल तुम्हा आम्हा सर्वांचं आहे. फिल्मवर प्रेम करणारे, अस्पायरिंग फिल्ममेकर्स, लर्नर्स या सर्वांसाठी सर्वांच्या हक्काचं हे डिजिटल फिल्ममेकर्स चॅनल. 20 मे 2022ला नॅशनल फिल्म आर्काइव्ज ऑफ इंडिया पुणे येथे मोठ्या दिमाखात थाटामाटात अनन्या व्हॉट इफ हे वर्किंग टायटल आहे, या आपल्या सिनेमाचा प्रीमियर झाला. हाऊसफुल शो झाला. या सिनेमाचं मेकिंग वेगळ्या पद्धतीने झालं. खूप इंटरेस्टिंग प्रवास आहे हा. या फिल्मच्या मेकिंगचा प्रवास लवकरच तुमच्या समोर टप्प्याटप्प्याने घेऊन येतोय. आज सुरुवात करूया या फिल्म मधल्या गाण्याच्या मेकिंग पासून. बोलू कसे सांगू कुणा, बोलू कसे सांगू कुणा, पण एकटे वाटे मला. खरं तर ज्यावेळी या सिनेमाचं स्क्रिप्ट तयार झालं होतं त्यावेळेला हे गाणं त्यात नव्हतं. 2 वेगवेगळ्या वर्षी वेगवेगळ्या शेड्यूल्समध्ये आम्ही या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं. ज्यावेळी फिल्म एडिट करून पाहिली, पहिला कट तयार झाला, त्यावेळेला अनन्या आणि तनू यांच्या मैत्रीमध्ये जी दरी तयार होते ती आणखीन प्रभावीपणे येण्यासाठी गाण्याची गरज वाटू लागली आणि मैत्री हे गाणं लिहिलं गेलं. थांब ना ग, ऐक ना ग, थांब ना ग, ऐक ना ग, थांब ना ग, ऐक ना ग, दूर जाऊ नको ना, समजून घे ना मला, विसरना जे झाले. मैत्री म्हणजे प्रेम गाणे तूच मला शिकवले. कधी हसता कधी रुसता मैत्र असे फुलले. मैत्री या गाण्याच्या मेकिंगचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये त्याच वयाच्या मुलींनी मेजर काम केलं ज्या वयाच्या मुलींमधली ही फिल्म आहे. हे गाणं 2 लोकांकडून मी लिहून घेतलं होतं. माझा देवगडचा मित्र प्रमोद जोशी याने खूप छान गाणं लिहून दिलं होतं, पण ते गाण्यामधली भाषा थोडीशी अलंकारिक, जशी मोठी माणसं विचार करतात त्या पद्धतीने हे गाणं लिहिलं गेलं होतं. मला ते गाणं तसं नको होतं. मला ज्या वयातल्या मुलींची ही फिल्म आहे त्यांच्या तोंडातली भाषा त्या गाण्यात हवी होती. अशाच वयातली सानिका जोगळेकरने या गाण्याचा पहिला ड्राफ्ट केला. थोडे चेंजेस करून आणखीन काही ड्राफ्ट झाले आणि हे गाणं होईल, आकाराला येईल असं वाटू लागलं. ना 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 ना. कित्येक रात्री त्या स्वप्नांच्या जागून आपण वेचले तारी परत पाऊस, मग तुला मी डायरेक्ट तुला मी. हां. कित्येक रात्री त्या स्वप्नांच्या, कित्येक रात्री त्या स्वप्नांच्या जागुनी आपण वेचले तारे. तुला मी अन मला तू सिक्रेट्स शेअर केले सारे. मग हे गाणं नंतर जिज्ञासामधील इंद्रायणीताईंना वाचायला दिलं. इंद्रायणीताईंनी ते मीटरमध्ये बसून त्याची भाषा थोडीशी बदलून त्यात स्वतःचे इनपुट्स त्यामध्ये टाकले. या गाण्याचा फायनल ड्राफ्ट तयार केला, फायनल लिरिक्स तयार झाला. अस्मी वैद्य ही त्यावेळेला 12 वर्षाची होती. जिज्ञासामध्ये शिकत होती. ती सातत्याने काहीतरी गुणगुणत असायची, रियाज करत असायची, वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून गाणी गायची. कर्मधर्म संयोगाने नुकतंच तिने कवितांना चाली लावायला सुरुवात केली होती. मी जिज्ञासामध्ये अशा काही एक्सपेरिमेंट्स केलेल्या होत्या की काही कवितांना चाल लावलेली, कंपोज केलेलं. तिच्या चाली कवितेमधला अर्थ पोचवणाऱ्या होत्या, ऐकायला छान वाटत होत्या.
हे तिकडच्या फॅसिलिटेटर्सना माहीत होतं, तर शिवाजी दादाने मला अपॉर्च्युनिटी दिली आणि त्याने मला म्हटलं की बघू तू कशी चाल कंपोज करशील, मग आपण ऐकूयात. आणि तिने याला चाल लावण्याचं आव्हान स्वीकारलं. इट वॉज अ चॅलेंज टू कंपोज इट बिकॉज त्याचे वर्ड्स असे म्हणजे पोएटिक म्हणतात तसे नव्हते, कारण का जशी मी आत्ता कंपोजिशनमध्ये शिकते आहे तशी माझ्या एजची अजून एक मुलगी होती जिने हे लिहून काढलेलं. तिने ते मुक्त छंदात केलेलं आणि मला त्याला चाल लावायची होती. तर चाल लावण्यासाठी रिदम आणि मीटरमध्ये बसण्यासाठी ते शब्द काही बदलायला लागले. तरीसुद्धा पहिल्यांदा मी जसं आहे तसंच चाल लावली, पण मग त्यात डिफिकल्टी जाणवली तर इंद्रायणीताईंनी ते शब्द बदलून दिले. यात सातत्याने इंद्रायणीताई तिच्या वेगवेगळ्या चाली ऐकत होत्या, त्यावर काय करायला पाहिजे सांगत होत्या. प्रत्येक चालीमध्ये काहीतरी डाऊनफॉल्स असतात आणि ते सगळं मिळून परफेक्ट करणं हे डिफिकल्ट असतं. तर 4-5 चाली अशा 3-4 का 4-5 अशा झाल्या आणि मग त्या दाखवल्या आणि मग त्या सिनारिओला अपील होत असतील तर मग त्या अप्रूव्ह केल्या. तोपर्यंत बनवत राहिले. अस्मिने लावलेल्या चाली रिजेक्ट होत होत्या, पण पुन्हा नव्याने न थकता, न कंटाळता, न नाराज होता अस्मिन नवनवीन चाली बांधत गेली. मला काही ग्रजेस नाही वाटले डिसअप्रूव्ह झाल्या काही चाली तेव्हा, पण म्हणजे ते माझ्यासाठी लर्निंग होतं की किती गोष्टी ॲड करतो आपण एका कंपोजिशनमध्ये. आणि असं करत करत 4-5 महिने त्या चालीवर वेगवेगळ्या प्रकारे काम करून, वेगवेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने काम करून आणि कोणते म्युझिक इन्स्ट्रुमेंट्स कसे करू शकतो ते त्याचा विचार करून शेवटी 5 महिन्यांनी स्टुडिओपर्यंत. बोलू कसे सांगू कुणा, बोलू कसे सांगू कुणा, पण एकटे वाटे मला. माझा एक नेबर पण तो 10 वर्ष गिटार वाजवतो, त्यांनी मला मदत केलेली बेस त्याचं असं सॉंगचं बेसिक करायला. हाफ हाफ काउंटवर वाजव. जे D2 3 4 B मायनर 3 4 G नाही 1 2 3 गो B मायनर G A. ऑल्दो तो नंतर रेकॉर्डिंगचा पार्ट नव्हता, पण ते सॉन्ग जेव्हा बनत होतं तेव्हा त्याने त्याच्यात खूप भर टाकली. तू असूनही नसतेसा कळेनासे का झाले. परफेक्ट. निनाद सोलापूरकर यांनी या गाण्याचं अरेंजिंगचं काम केलंय. निनाद दादांबरोबर काम करताना भरपूर शिकायला मिळालं. कधी हसता कधी रुसता. ती मायनर 7th असल्यामुळे ना दा टा 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 अशी पडते माझी. मागच्या कॉर्डला तुझी नोट मायनर पडल्यामुळे त्याचा इफेक्ट आहा असा येणार. लोक तिथे या जागेला तुला असे करतील म्हणजे ये बाज असं. म्युझिक अरेंजमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने गाण्याचा विचार नव्हता केलेला. मी माझं एका जागी बसून जे काय आहे ते सगळं वोकल्सने भरून टाकायचे. ते माझं आपलं चालायचं. आणि मी जेव्हा स्टुडिओमध्ये गेले तेव्हा निनाद काकाला ऑब्व्हियसली खूप जास्त अजून एक्सपिरियन्स होता, त्यामुळे त्याने एखादं सॉन्गमध्ये इफेक्ट्स कसे आणतो आपण हळूहळू मस्त आला. व्हेरी नाईस. हिस्सा मस्त वापर केला. अस्मीच्या चालीला संगीतामधून त्यांनी वेगळा रंग, एक वेगळा साज चढवला. मी तुला हे देणार मागे आणि मग
हे गाणं कंपोज केलेलं आहे अस्मी वैद्य या 14 वर्षाच्या मुलीने. अतिशय मॅच्युअरली आणि अमेझिंगली कंपोज केलंय तिने हे गाणं आणि मला ह्या अख्ख्या प्रोसेसमध्ये अतिशय मजा आली. हा अख्खा एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप कमाल होता. एक याचं कारण असं की पहिल्यांदाच मी हा जॉनर एक्सप्लोअर केला. माझ्यासाठी हा जॉनर गाण्याचा वेगळा होता, नवीन होता, त्यामुळे मला खूप मजा आली हे एक्सप्लोअर करायला. पहिली स्टेप होती पायलट रेकॉर्ड करणं. त्यावेळेस मी जी नर्व्हस झालेले, कारण का मी गात नाही प्रोफेशनली, तर मला ते प्रोफेशनल सिंगर्सना ऐकवायचं आहे म्हटल्यावर माझा आवाज परफेक्टच असला पाहिजे असं कुठेतरी होतंच. आणि त्यामुळे ते रेकॉर्ड करतानाही अगदी असं खालीवर होत होतं. पण त्याने मला खूप असे ऑनेस्ट फीडबॅक्स दिले आणि मला एकदम छान होतं आहे असा अश्युरन्स दिला आणि तो नर्वसनेस गेला. अस्मी ही माझी स्टुडंट आहे, सो इट वॉज अ प्राऊड मोमेंट फॉर मी की तिने कंपोज केलेलं गाणं मला गाता आलं. त्या सगळ्या टीममध्ये मी एकटीच लहान आणि म्हणजे जेव्हा मी कंपोज केलेलं तेव्हा आणखीन लहान होते. तर मग त्या स्टुडिओच्या वेळेस सगळे असे एकदम जास्त एक्सपिरियन्स्ड लोक होते. त्यांनी मला सांगितलं की हे पहिलं म्हणजे क्रिएशन तुझं आहे, त्यामुळे तू सांगूच शकतेस की एखादा पार्ट असा आला पाहिजे. तर त्यामुळे मला जरा कम्फर्टेबल वाटायला लागलं. याच्यामध्ये मला निनाद सोलापूरकर हे आमचे अरेंजर आहेत, त्यांनी खूप मदत केली, त्यांनी खूप छान गाईड केलं मला. आणि त्याच्याबरोबरच आपले डिरेक्टर जे आहेत शिवाजी दादा, त्यांनी सुद्धा खूप छान एक्सप्लेन केलं की गाणं कसं आहे, कुठे आहे, फिल्म कशाबद्दल आहे. त्याच्यामुळे मला सगळं एक्झिक्यूट करणं खूप सोपं झालं. त्यांचा आवाज दोन्ही कॅरेक्टरना अगदी साजेसा आहे. प्रांजली इज अ प्रोफेशनल आर्टिस्ट, तिच्याबरोबर सुद्धा काम करताना खूप मला मजा आली. ही अख्खी प्रोसेस माझ्यासाठी एक लर्निंग एक्सपिरियन्स होती असं मला म्हणता येईल. अस्मीची गाण्याची कवितांची समज खूप मस्त आहे. कवितांमध्ये गाण्यांमध्ये जे भाव जो अर्थ आहे तो समजून घेऊन त्यावरती या वयात इतकं सुंदर काम करते ती. खूप सुंदर, तिच्या वयापेक्षा तिने खूप जास्त मॅच्युअरली हे गाणं कंपोज केलेलं आहे. सगळ्या गोष्टीचा विचार करून, शब्दांचा, सिच्युएशनचा सगळा विचारपूर्वक तिने हे गाणं खूप छान केलेलं आहे. हे गाणं बांधून त्याला चाल लावून अस्मीने सर्वांनाच आश्चर्याचे धक्के दिलेले आहेत. कुणालाही पटत नाही की या वयातल्या मुलीने या गाण्याला इतकी अर्थपूर्ण सुंदर चाल लावली आहे. मोस्ट चॅलेंजिंग पार्ट शेवटचं कडवं होतं. त्या शेवटचं कडवं अगदी भावनिक, म्हणजे ICU तो सीन होता. भरून आल्यासारखं वाटायला चाल तशी एक्सपेरिमेंट्स करून सेट केलीच होती. मी चुकले माफ करना. आउटकम जे काय आलं ते एकदम सुंदर आलं त्यांच्या आवाजात. ऑब्व्हियसली ते माझ्याहून खूप सुंदर गोड आवाज लावतात. तर दॅट वॉज एक्स्ट्रीमली चॅलेंजिंग बिकॉज ते लावायचं कसा आवाज. मग तो शेवटचा एक आम्ही इफेक्ट ॲड केला हुंदका, की त्यावेळेस तसं मजा आली. पण तेव्हा पण अनन्या व्हॉट इफ या फिल्मच्या मेकिंगच्या प्रवासाबद्दल बरंच सांगायचं, तुम्हाला खूप दाखवायचं आहे. तुम्हाला हा मेकिंगचा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या कॉमेंट्सचं पण स्वागत आहे. तुम्हाला काय वाटलं ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. आणि या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिकत राहूया, फिल्म्सवर प्रेम करत राहूया. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. मैत्रसी फुलले